नमस्कार मंडळी. आज सकाळी नेहमीप्रमाणे तयार होऊन ब्रेकफास्टसाठी निघालो. ब्रेकफास्टसाठी आज स्क्रॅम्बल्ड एग, हॅश ब्राऊन आणि वॉटरमेलन घेतले होते. ते खाऊन झाल्यावर एक फेरफटका मारण्यासाठी गेलो. जहाजावर काही दिवसांपासून मेंटेनन्सची कामे सुरू असल्याने सर्व प्लास्टिकने कव्हर करून ठेवले आहे. याला वेट डॉक असेही म्हणतात. यामध्ये शिपिंग कंपनी बाहेरील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टरना कंत्राट देऊन मेंटेनन्सची मोठे कामे करून घेते. कार्पेट चेंज करणे, फरशी दुरुस्ती, कलरिंग तसेच इंजिनची कामे करून घेतली जातात. गेस्ट असताना ही कामे पार पाडण्यात अडथळा निर्माण होतो. म्हणूनच या अटलांटिक क्रॉसिंगमध्ये कंपनीने एकाही गेस्टची बुकिंग घेतली नाही. जहाजावर एकही गेस्ट उपस्थित नाही. 12 तारखेला अमेरिकेत पोचल्यावर मात्र परत नेहमीप्रमाणे क्रुझिंग चालू होईल. मग पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.